संपूर्ण विदर्भातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या राजकीय लोकांचं लक्ष लागून असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडोळ इथल्या प्रसिद्ध घटमांडणीचं भाकीत नुकतंच जाहीर झालेलं आहे। आपण बघू शकतो मी त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणावरून आज भाकीत जाहीर झालं आहे। आपण जर पाहिलं तर हा एक 4x4चा या ठिकाणी खड्डा खोदलेला आहे आणि या खड्ड्यामध्ये 4 ढेकळे ठेवले जातात जे पावसाचं प्रतीक म्हणून त्याला संबोधलं जातं। तर त्या 4ही ढेकळ्यावरती एक पाण्याने भरलेली घागरीवरती पान विडा सांडई कुरडई पापड अशा पद्धतीचे वेगवेगळे पदार्थ त्या ठिकाणी ठेवले जातात। ते सुद्धा देशाच्या आर्थिक सामाजिक आणि राजकीयचं प्रतीक असतं। तर या 4x4 खड्ड्याच्या बाजूला जवळपास 18 प्रकारची जी धान्य आहेत हे धान्यसुद्धा ठेवली जातात। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती हा संपूर्ण जे या ठिकाणी घटमांडणी आहे ती केली जाते आणि घटमांडणीचं भाकीत जे ते दुसऱ्या दिवशी या ठिकाणी जाहीर केलं जातं। रात्रीमधून जे काही या धान्यामध्ये आणि जे धान्य ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये जे नैसर्गिक बदल होतात आणि सोबतच जे 4 ढेकळं आहेत घागर असते आणि पानविडा असेल सांडई कुरडई असेल हे संपूर्ण रात्रीमधून जे बदल होतात त्याच्यावरती हे भाकीत अवलंबून असतं। ह्या वर्षीचं भाकीत जे आहे ते वाघ महाराजांचे वंशज जे आहेत सारंगधर महाराज यांनी वर्तवलेलं आहे। जवळपास 350 वर्षाची ही परंपरा आजही या ठिकाणी कायम आहे। ह्या वर्षी पिकांची परिस्थिती पाहिली तर ही सर्वसाधारण पिकांची परिस्थिती वर्तवलेली आहे आणि पाऊस जो आहे तो सुरुवातीचे 2 महिने कमी दाखवण्यात आलेला आहे। मात्र मागचे 2 महिने जे तो पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाऊस असेल, अवकाळी पाऊस असेल आणि रोगराईचं प्रमाणसुद्धा पिकावरती मोठ्या प्रमाणामध्ये दाखवण्यात आलेला आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो राजा कायम आहे, म्हणजे देशाचं नेतृत्व ज्यांच्या हाती आहे ते नेतृत्व सध्या कायम असल्यामुळं ज्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून होतं ते राजकीय भाकीत ते सुद्धा या ठिकाणी वर्तवण्यात आलेलं आहे। राजा कायम असल्यामुळं पंतप्रधानाची खुर्चीसुद्धा कायम आहे। मात्र कुठेतरी तणाव असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। देशाची जी काही आर्थिक स्थिती आहे तीसुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। टळमळीत म्हणजे ताणसुद्धा असणार आहे, संरक्षण खात्यावरसुद्धा ताण वर्तवण्यात आलेला आहे। अशा पद्धतीचे जे भाकीत जे आहे ते भेंडवळच्या घटमांडणीतून या ठिकाणी वर्तवण्यात आले। जवळपास 350 वर्षाची ही जी परंपरा आहे आजही कायम आहे आणि संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांचं, राज्यभरातील शेतकऱ्यांचे या ठिकाणी लक्ष लागून असतं। सामाजिक राजकीय क्षेत्रातील लोकांचं सुद्धा लक्ष लागून असतं। संपूर्ण आज जे भाकीत जे आहेत या ठिकाणी वर्तवण्यात आलेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर पीक पाऊस या संपूर्ण परिस्थिती आज जे आहे ते भाकीत या ठिकाणी वर्तवण्यात आलं आहे। कॅमेरामन निलेश देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, भेंडवळ, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।